नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपलं सर्वांचं एमपीएससी समर्पण डेली आन्सर रायटिंग सिरीज मध्ये स्वागत करतोय। आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न आहे यूपीएससी मध्ये विचारलेला परंतु तो एमपीएससी 2025 च्या जी आपली रिटन एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे। प्रश्न आहे द स्ट्रिंग ऑफ पर्ल या संदर्भातील इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे। प्रश्न काय आहे, द स्ट्रिंग ऑफ पर्ल म्हणजे तुम्हाला काय समजते, त्याचा भारतावरती कसा परिणाम होतो, याचा मुकाबला करण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांची थोडक्यात आपल्याला माहिती द्यायची आहे। परत एकदा प्रश्न बघूयात आपण। द स्ट्रिंग ऑफ पर्ल म्हणजे आपल्याला काय समजते किंवा तुम्हाला काय समजते असं विचारलेलं आहे, त्याचा भारतावर कसा परिणाम होतो आणि याचा मुकाबला करण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांची आपल्याला थोडक्यात इथे माहिती द्यायची आहे। म्हणजे भारताने जे आहे त्याला काउंटर पॉलिसी जी आहे ती कुठली काढलेली आहे। ओके, तर हा लोकस जो आहे तो आपला आयआर असणार आहे आणि सिक्युरिटी हा लोकस जो आहे आपला प्रश्नाचा असणार आहे। त्यासोबत फोकस जो आहे तो स्ट्रिंग ऑफ पर्ल म्हणजे याला मराठीमध्ये मोत्यांची माळ असं म्हणतोय। जी चायना जी आहे ते भारताच्या भोवती जी मोत्यांची माळ घालत आहे, बंदराच्या स्वरूपामध्ये किंवा मिलिटरी बेसच्या स्वरूपामध्ये जी माळ होत आहे, स्ट्रिंग ऑफ पर्ल या शब्दाने त्याला संबोधण्यात आलेलं आहे। ओके, आता प्रस्तावनेमध्ये आपण लिहू शकतो की स्ट्रिंग ऑफ पर्ल हे आपल्याला डायरेक्टली विचारलेलं आहे म्हणजे काय। तर इथे आपण मेन्शन करू शकतो की भारत, पाकिस्तान, श्रीलंका असेल, म्यानमार असेल आणि बांगलादेशच्या आसपासच्या देशांमध्ये चायना काय करत आहे, तर नौदल तळ बनवत आहे, त्यासोबत व्यावसायिक बंदरे डेव्हलप करत आहे आणि इतर सुविधा सुद्धा इथे इस्टॅब्लिश करत आहे। ही याची संपूर्ण स्ट्रिंग एक जे आहे, एक साखळी आहे, एक चेन आहे, ती चायना इथे बनवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि हे जो आहे ह्या सर्व गोष्टी आहे तो स्ट्रिंग ऑफ पर्लचा जे आहे ते मोत्यांच्या माळेचा संदर्भ देते। हे आपण आपल्या इंट्रोडक्शन मध्ये आपण इथे लिहायचं आहे। यानंतर विचारलेलं आहे की याचा भारतावरती काय परिणाम होतो। मग इथे तुम्ही 2 पॉइंट मध्ये ह्या गोष्टी इथे महत्त्वाच्या 2 पॉइंट लिहायला हवेत। तर पहिला पॉइंट आहे की धोरणात्मक आव्हाने काय आहेत। तर हिंद महासागरीय क्षेत्रामध्ये एक प्रबळ शक्ती म्हणून जो आहे चायना जो आहे तो प्रस्थापित होऊ पाहत आहे। यामुळे भारताची सागरी सुरक्षा आहे, नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि संसाधनापर्यंत पोहोचण्याचा जो आहे तो त्याला धोका आहे। यासोबतच भारताचा प्रादेशिक प्रभाव असेल तो कमी होत आहे। कसा कमी होत आहे, तर आपण पाकिस्तान मधलं ग्वादर जे बंदर बघतोय, त्यासोबतच श्रीलंकेमधलं हंबनटोटा आहे। हे काय आहेत, तर चायना हे बंदर डेव्हलप करत आहे आणि असे नौदल स्थळ बनवल्यामुळे किंवा असे बंदर डेव्हलप केल्यामुळे किंवा मिलिटरी बेस त्या देशामध्ये बनवल्यामुळे काय होत आहे, तर त्या देशामध्ये चायनाचे इन्फ्लुअन्स आपल्याला वाढताना दिसत आहे आणि याचा परिणाम नक्कीच भारताच्या ह्या प्रादेशिक प्रभावावरती होत आहे। आता स्ट्रिंग ऑफ पर्ल रणनीतीचा प्रतिकार करण्यासाठी भारताने काय पावले उचललेली आहेत। मग भारत याला काउंटर कशा पद्धतीने करत आहे, तर सागरी मुत्सद्देगिरी सर्वात महत्वाची आहे। ही खूप सागरी जी मुत्सद्देगिरीमध्ये आपण असं इथे मेन्शन करू शकतो की भारत इतर देशाशी जे संबंध आहेत किंवा राजनैतिक संबंध आहेत तो चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा काही ऑर्गनायझेशन बनवण्याचा इथं प्रयत्न करत आहे। ओके, त्यानंतर लष्कराचं आधुनिकीकरण करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। कारण आपल्याला काय करायचं, स्ट्रिंग ऑफ पर्ल जी रणनीती आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारताने कुठले कुठले पावले उचललेली आहेत हे आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे। लष्कराचं आधुनिकीकरण खूप महत्वाचा इथे मुद्दा होऊ शकतो। त्यासोबतच विकास सहाय्य। आता एक लक्षात घ्या, चायना काय करत आहे, तर देशांना कर्ज देतोय आणि त्या कर्जामध्ये तो बुडून टाकतोय। त्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात की चेकबुक डिप्लोमसी। ओके, चायना काय करत आहे, ते चेकबुक डिप्लोमसीनी काय करत आहे, तर देशाला कर्जाच्या ट्रॅप मध्ये फसवत आहे आणि मग तिथून काय करत आहे, तर बंदरे विकसित करणे किंवा ते लीज वरती घेणे किंवा मिलिटरी त्या देशामध्ये बेस आपला इस्टॅब्लिश करणे, अशा पद्धतीचे जे कार्य आहे ते चायनाकडून होताना आपल्याला दिसत आहेत। मग अशा देशांना विकास सहाय्य करणं हे भारताचं इथे कर्तव्य बनताना आपल्याला दिसत आहे। ओके, यामुळे जे छोटे छोटे देश आहेत यांना सुद्धा विकास सहाय्य भारताने करायला पाहिजे, इथे तुम्ही कोट करू शकता। त्यासोबतच प्रादेशिक सहकार्य आहे, इंडियन ओशन रिम असोसिएशन सारख्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत
त्या आणखीन डेव्हलप करायला पाहिजेत. ओके, किंवा यांना आणखीन थोडं प्रबळ करण्यासाठी भारताने जे आहे ते प्रयत्न करायला हवा. त्यासोबतच पायाभूत सुविधांचा विकास, बंदरे आणि कनेक्टिव्हिटी जे प्रकल्प आहे त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास करायला हवा. आपण जस्ट आता रिसेंट एक्झाम्पल घेऊयात की श्रीलंकेमध्ये जे हंबनटोटा पोर्ट आहे त्याच्या अगदी समोरच भारताने काय केलेलं आहे, तिथला एअरपोर्ट जो आहे तो लीज वरती घेतलेला आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने जे आहे ते भारत जो आहे याला प्रतिकार करण्यासाठी एक कार्य करत आहे. आणि आणखीन एक सर्वात भारताची एक स्ट्रॅटर्जी आहे याला प्रतिकार करण्याची, त्याला असं म्हणतात डायमंड म्हणजे नेकलेस ऑफ डायमंड असं म्हटलं जातं. म्हणजे चायना ज्या पद्धतीने ही मिलिटरी बेस किंवा हे पोर्ट डेव्हलप करत आहे त्याच पद्धतीने त्याच्या जवळपासच भारत सुद्धा अशाच पद्धतीचे जे आहेत नेकलेस ऑफ डायमंडच्या ह्या स्ट्रॅटर्जीचा भाग म्हणून भारत सुद्धा हे जे आहे ते पोर्ट इथे इस्टॅब्लिश करताना आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट आपण पाहू शकतो, अशा पद्धतीने आहे आपण प्रतिकार करण्यासाठी पावले उचललेली आहेत आपण इथे लिहू शकतो. आणि यानंतर आपला जो शेवटचा पार्ट आहे निष्कर्षचा, त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की या रणनीतीचा जो मुकाबला करण्यासाठी आहे भारत अनेक पावले उचलत आहे, ज्यामध्ये आपले नौदलला आणखी वाढवणे किंवा या प्रदेशातील इतर राष्ट्रांसोबत जे संबंध आहेत ते चांगल्या प्रकारे आणखीन राजनैतिक संबंध असेल, लष्करी असतील, स्ट्रॅटेजिक रिलेशन्स असतील ते चांगल्या पद्धतीने आणखीन डेव्हलप करणे. त्यासोबतच ज्या पायाभूत प्रकल्प आहेत त्यामध्ये त्या देशाचे तिथे भारताने काय करायचं आहे तर गुंतवणूक करणे, हे गोष्टी ज्या आहेत त्या समाविष्ट आहेत. आणि स्ट्रिंग ऑफ पर्लचा मुकाबला करण्यासाठी भारताचा सक्रिय दृष्टिकोन, त्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रदेशात त्याचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण इथे निष्कर्ष जे आहे ते मांडू शकतो. आणि अशा पद्धतीने स्ट्रिंग ऑफ पर्लला जे आहे नेकलेस ऑफ डायमंड पॉलिसीने भारत जो आहे तो तिथे काउंटर करताना आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने जे आहे आपण आपलं आन्सर जे आहे ते एंड इथे करू शकतो. क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे कारण IR मध्ये सर्वांना इंटरेस्ट असतोच जवळपास, कारण स्ट्रिंग ऑफ पर्ल आणि नेकलेस ऑफ डायमंड ह्या ज्या पॉलिसी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. अशा पद्धतीने आपण जो हा प्रश्न पाहिलेला आहे, आज आपण ह्या MPSC डेली समर्पण सिरीज मध्ये इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या पुढच्या आन्सर रायटिंग सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.